मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अम्ब्रेला स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे जे काही माप आहे इथे मी स्क्रीनवरती दिलेलं आहे। तर मैत्रिणी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अम्ब्रेला स्लीवची कटिंग आणि स्टिचिंगची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणारे जे माप आहेत, तर इथे आपल्याला दंडघेर लागणार नाही आहे, तर लागणार आहे बाहीची उंची आणि हा जो काही मुंड्याचा आकार आहे तो लागणार आहे। तर इथे मी हा पॅटर्न जो आहे शिवून घेतलेला आहे, तर त्यामुळे मी हा शिवलेला पॅटर्न घेतलेला आहे। जर तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तर तुम्ही पेपर पॅटर्न सुद्धा इथे घेऊ शकता। तर इथे मुंड्याचा आकार आपल्याला कशा पद्धतीने मोजायचा आहे, तर हा शिवलेला पॅटर्न आहे त्यामुळे मी शोल्डर पासून हा डायरेक्ट मोजते आहे। तर हा जो आहे टोटल आहे इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मोजते। तर हा आहे टोटल 7.5 ला एक रेषा कमी आहे, तर 7.5 इंच आपण धरू शकतो। जर तुम्ही पेपर पॅटर्न वापरत असाल तर हा अर्धा इंच जो आहे आपल्याला सोडून द्यायचा आहे, जो आपल्या शोल्डर मध्ये जातो, आणि त्यानंतर बाकीचा भाग मोजायचा आहे। तर इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने मोजते। हे आहे 7.5 इंच। तर आता आपण याची कटिंग करून घेऊया। तर इथे मी पेपर घेतलाय, पेपरवरती बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे, समोरची बाजू जी आहे ओपन बाजू समोर आहे। त्यानंतर इथे आपल्याला तिरका टेप ठेवायचा आहे। जे माप इथे भरलं होतं ते आहे इथे 7.5 इंच। तर हे 7.5 इंच जे आहे तुमच्या मापानुसार वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळं भरू शकतं। साईज जर मोठी असेल तर इथे 7.5 ऐवजी 9.5 इंच 10 इंच सुद्धा भरू शकतं। तर ते टेप आपल्याला तिरका ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर तिरका एकदम सारख्या मापात ठेवायचा आहे, जेणेकरून हे जे माप आहे दोन्ही साईडचे ते सारखं येणार आहे। अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे। तर हे जे टोक आहे इथे मी ठेवून घेतलेलं आहे आणि 7.5 इंचावरती मार्किंग केलं। तर मी आता फक्त इथे डॉट काढून घेतले। त्यानंतर हे जे दोन्ही टोक आहेत आपले इथे व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत, ते किती भरले। तर हे आहे 5.5 इंच। त्यानंतर या साईडला सुद्धा मी मोजते, तर हे 5.5 इंचच भरलेलं आहे। तर मी इथे 5.5 इंचावरती 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि हे दोन्ही व्यवस्थित मोजून घेतले। तर 7.5 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर हा जो संपूर्ण भाग आहे आपल्याला 5.5 इंचावरतीच गोल आकारामध्ये काढून घ्यायचे। तर हे जे टोक आहे आपलं 1 इंचावरती, तर ते तिथेच ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने टेप इथे फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोल आकार इथे आपण काढून घेतलाय। तर हे फक्त मी डॉट काढले। तर हे डॉट जे आहे आपल्याला गोल आकार इथे मोजून घ्यायचा आहे की आपले इथे 7.5 इंच भरलं पाहिजे। तर 7.5 इंचामध्ये तुम्ही अर्धा इंच जे आहे इथे नॉर्मली 8 इंच सुद्धा भरलं तरी काहीच हरकत नाही, कारण फक्त स्लीव जे आहे आपली ती कमी पडायला नको, म्हणून हा भाग आपले इथे मोजून घ्यायचा आहे। तर इथे हा टोटल 8.25 इंच भरते। तर मी इथे फक्त 5 इंच आतमध्ये रेषा मारून हा गोल काढून घेऊ शकता। तर हा जी काही डॉट लाईन आहे त्याच्यात फक्त एकदम कडेने मी आतून रेष मारते, जेणेकरून हा जो भाग आहे जो इथे 8.25 इंच भरलाय तो इथे 8 किंवा 7.25 इंच भरू शकेल। तुम्ही पाहू शकता इथे मी 5.25 इंच होतं, तर मी 5.5 इंचावरती मार्किंग करून ही रेष काढून घेतली आहे। टोटल पाहू शकता मी 5 इंच आतमध्ये घेऊन हा संपूर्ण गोल काढून घेतलाय। आता हा गोल मी मोजते। तर हा बरोबर आपला इथे 8 इंच भरतोय, जेणेकरून अर्धा इंच जे आहे ते आपलं कमी जास्त जरी झालं तर आपण ते कट करून टाकू शकतो। पण स्लीव जे आहे आपली इथे जास्त एकदम जास्त पण भरायला नको किंवा जोडताना इथे कमी सुद्धा पडायला नको। त्यामुळे मी हे जे मार्किंग आहे अगोदरचं हे जास्त भरत होतं, त्यामुळे मी ही दुसरी लाईन काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला स्लीवचं मार्किंग करायचे। ते स्लीव्स तुमची किती आहे त्याच्यावरती हे मार्किंग अवलंबून आहे। तर इथे मला 5 इंच ठेवायची आहे, त्यामुळे मी ते 6 इंचावरती मार्किंग करते। तुमची स्लीव जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला हे मार्किंग करायचे। तर 6 इंचावरती मार्किंग केलं, पुन्हा एकदा मी 6 इंचावरती मार्किंग करते। तर हा टेप जो आहे आपल्याला हळूहळू पुढे सरकवायचा आहे आणि स्लीवचं मार्किंग करून घ्यायचे।
तर जेवढी स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्या स्लीवचं मार्किंग करायचं आहे। तर ते स्लीवच्या मार्किंगच्या 2 पद्धती आहे, दोन्ही पद्धती मी दाखवते। तर एक पद्धत आपण आता पाहिली की इथून आपण टेप सरकवून मार्किंग करू शकतो। त्यानंतर दुसरं जे आहे ते आपण जसं ही मार्किंग काढून घेतलेलं आहे, ही रेष जशी आपण आता गोलाकार फिरवून काढून घेतली त्याच पद्धतीने आपण ही खालची सुद्धा रेष काढून घेऊ शकतो। म्हणजे तुम्ही पाहू शकता हे जे टोक आहे आपल्या टोकावरतीच ठेवायचं आहे। टेपचं टोक आहे पेपरच्या टोकावरती ठेवले 11.5 इंच। इथे तुम्ही पाहू शकता 11.5 इंच, 11.5 इंच, 11.5 इंच असं हे जे माप आहे आपल्याला हे बघा 11.5 इंच बरोबर 11.5 इंचावरती आपलं हे माप गोलाकार याच्यात येते। अशा पद्धतीने हे माप आपल्याला टाकून घ्यायचं 11.5 इंच आणि प्लस 11.5 इंच। ओके, आता हा जो शेप आहे आपला काढून घ्यायचा आहे। तर आता आपलं मार्किंग झाले, हा जो शेप आहे आपण ते कट करून घेऊया। तर इथे हा पॅटर्न आपण कट केलाय। तर आता तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे समोरचा ओपन भाग आहे, हा बंद भाग आहे। तर हा बंद भाग जो आहे तो आपल्या इथे आहे तसाच राहणार आहे आणि हा जो स्लीवचा ओपन भाग आहे तो आपल्या इथे मुंड्यामध्ये जाणार आहे फिटिंगच्या भागामध्ये। तर फिटिंगच्या भागात जर आपण अशी स्लीव्ज इथे लावली तर हा फिटिंगच्या भागात जो आहे ही स्लीव्ज इथे लोंबल्यासारखी होती, त्यामुळे हा जो भाग आहे आपल्या इथे कमी करायचा आहे। तर इथे खालच्या साईडने आपल्याला 2 ते 2.5 इंच वरती घ्यायचे। तर हा जो भाग आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे कमी जास्त करू शकता। म्हणजे असं फिक्स नाही की इथे तुम्हाला 2 इंच घ्यायचे 3 इंच घ्यायचे असं काही फिक्स नसतं। तुम्ही असं पाहिजे तसं इथे कमी जास्त करून हे माप टाकू शकता। त्यानंतर इथे असं कमी कमी करत घ्यायचंय आणि अशी लाईन इथे मारून घ्यायची आहे आपल्याला फक्त। तर हा जो शेप आहे असा गोल वळवत आपल्याला कमी कमी करायचा आहे। तर माझ्याकडे इथे कपडा कमी आहे त्यामुळे मी इथे सिंगल अम्ब्रेला स्लीव्स तयार करते। तुम्हाला हवं तर तुम्ही सेम पॅटर्न वापरून इथे डबल अम्ब्रेला स्लीव्स तयार करू शकता। तर डबल अम्ब्रेला स्लीव्ससाठी आपल्याला सेम हेच पॅटर्न तुम्ही इथे वापरू शकता। फक्त याच्यामध्ये जी काही आपण इथे स्लीवची लांबी टाकलेली आहे ती स्लीवची लांबी इथे 6 इंच टाकली आहे। तर दुसरा पॅटर्न तयार करताना फक्त 6 इंचाऐवजी तुम्हाला 3 इंचावरती टाकायचं किंवा 4 इंचावरती तुम्ही टाकू शकता। हा जो काही भाग आहे हा सेम राहणार आहे, फक्त जी उंची आहे ती आपली इथे कमी होणार आहे। बाकी सगळे जे माप आहे ते सेम राहणार आहे। त्यानंतर हा जो भाग आहे आपला सगळा फक्त इथे उंचीत कमी होणार आहे आणि हा भाग सेम राहणार आहे। तर याच्यामध्ये तुम्ही डबल अम्ब्रेला स्लीव्स तयार करू शकता। तर हे जे मार्किंग आहे आपलं पेपर कटिंग तयार झालेलं आहे। आता आपण कपड्यावरती कटिंग करून घेऊया। तर हा जो भाग आहे आपल्या इथे आहे तसाच राहतो डबल अम्ब्रेला स्लीव्स मध्ये सुद्धा। तर इथे फक्त जी उंची आहे बाहीची तेवढीच कमी होणार आहे। तर इथे आपण बाहीच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे, कारण इथे खालच्या साईडने आपल्या या स्लीव्सला पिको करायचा असतो। जर पिकोची मशीन नसेल तर तुम्ही खालच्या बाजूने डबल फोल्डिंग करून सुद्धा या स्लीव्सला शिलाई मारून घेऊ शकता। तर आता आपण कटिंग करूयात आणि स्लीवची स्टिचिंग पाहूयात। तर इथे आता मी कपड्याची 4 पदरी घडी तयार करून घेतलेली आहे। पेपरची जी बंद बाजू आहे ती कपड्यावरती सुद्धा मी बंद बाजूवरती ठेवलेली आहे आणि 4 फोल्ड इथे मी कट करून घेतलेले आहे, जेणेकरून 2 स्लीव्ज इथे आपल्याला तयार झालेल्या आहेत। तर इथे कट करून झाल्यानंतर स्लीव्जला आपल्या इथे सेंटरला छोटासा नॉच द्यायचा आहे, म्हणजे स्लीव जोडताना आपल्या इथे शोल्डरवरती बरोबर मध्यात जोडता येईल आणि जो स्लीवचा भाग आहे तो दोन्ही बाजूला इथे सारखाच जाईल। त्याच्यासाठी मी इथे स्लीव्जला नॉच मारून घेतलेला आहे। त्यानंतर पेपर कटिंग आणि एक स्लीव्ज मी इथे साईडला ठेवून दिलेली आहे। एकच स्लीव्ज मी आता इथे घेते आणि तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे। तर इथे पूर्ण ओपन केल्यानंतर तुम्ही स्लीवचा जो लुक आहे ती इथे पाहू शकता, कशा पद्धतीने स्लीव्ज आपली तयार झालेली आहे। तर इथे जो काही स्लीवचा बाहेरचा भाग आहे त्याला आपल्याला एकतर पिको करून घ्यायचा आहे। जर पिको नसेल करायचं तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने गोळा करते आहे। तर तशा पद्धतीने कपडा जो आहे गोल वळवून तुम्ही त्याच्यावरती शिलाई मारू शकता, किंवा एकदम बारीक फोल्ड करायचा आहे आपल्याला, डबल फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती शिलाई मारायची। तर तशी शिलाई आपण इथे मारू शकतो, कारण अम्ब्रेला स्लीव्जला आपण जर पिको केला तर त्याचा लुक जो आहे जास्त वाढतो, त्याची फिनिशिंगसुद्धा छान दिसते। तर इथे संपूर्ण स्लीव्जला मी त्याच पद्धतीने व्यवस्थित घडी घालून शिलाई मारून घेत आहे। तर मी इथे संपूर्ण गळ्याला शिलाई मारून घेत आहे।
जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर इथे संपूर्ण स्लीव्जला मी अशाच प्रकारे घडी घालून शिलाई मारून घेत आहे। तर इथे बारीक शिलाई मारली आहे, ती सेम आपलं पिको केल्यासारखीच दिसते। तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण बाहीला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण ही ब्लाऊजला जॉईन करून घेऊयात। तर ब्लाऊजला जॉईन करताना आपण जो स्लीव्जला इथे नॉच मारलेला आहे तो नॉच आपल्याला बरोबर इथे शोल्डरच्या शिलाईवरती ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला ही स्लीव जॉईन करायला घ्यायची आहे। तर आता जोडताना जर स्लीव जी आहे इथे अर्धा इंच पाऊण इंच जर एक्स्ट्रा भरली तर ती आपण इथे कट करून टाकू शकतो। फक्त ही स्लीव जी आहे ती कमी पडायला नको, त्यासाठी आपण अगोदरच हा जो भाग आहे व्यवस्थित मोजूनच ही स्लीव्ज कट केलेली आहे। तर इथे व्यवस्थित शोल्डरपासून इला मी शिलाई मारून घेत आहे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डरच्या दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी अजून एक एक्स्ट्रा शिलाई त्या पूर्ण स्लीव्जवरती इथे मारून घेतली, जेणेकरून इथे स्लीव जी आहे ती आपली परफेक्ट पॅक होऊन जाणार आहे। तर स्लीव जी आहे इथे आपण व्यवस्थित अटॅच करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला फिटिंगची शिलाई इथे मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज जो आहे ते आपला पूर्ण झालेला आहे। तर इथे स्लीव्ज तयार झाल्यानंतर तुम्हाला इथे स्लीवचा जो काही लुक आहे तो सुद्धा मी इथे दाखवते आहे। फुल अम्ब्रेला स्लीव्ज म्हणजेच फुल घेर सहित आपली स्लीव जी आहे इथे तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम नवीनला सुद्धा एकदम सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने आपण अम्ब्रेला स्लीवची माहिती बघितलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये।